गाईज आता आम्ही आलो काझामध्ये. खूप हाय अल्टिट्यूड आहे. आत्ताचं टेम्परेचर 8 डिग्री सेल्सिअस. रात्री ते -1 जाण्याचे चान्सेस आहेत. आणि ही आहे आमची रूम. पाहू शकता आम्ही 3 जण आहे या ठिकाणी. सागर, मी आणि विक्रम. हे दोघांचा बेड आणि एक सिंगल बेड आहे. या ठिकाणी तुझ्या मोठ्या बॅगमध्ये बघ पहिले. हा पण चेक कर पहिले नीट. आणि हा डोंगर आहे. डोंगराच्या कुशीत हा बर्फ दिसतो. पांढरं जे दिसतंय ना तुम्हाला, हा पूर्ण बर्फ आहे. खूप छान ठिकाणी, खूप छान ठिकाणी आलं. या खाली आमच्या गाड्या लागलेल्या आहेत. सागर, कसं वाटतंय आजचा दिवस कसा राहिला? खूप सुंदर. म्हणजे ही ट्रिप ओव्हरऑल आता 4था दिवस आहे आपला. कसं वाटतंय? अतिशय सुंदर. म्हणजे आपल्याला आता विश्वास होत नाही अजून. असं कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. लाईट यात असं कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशी ट्रिप होईल. अशी ट्रिप होईल. आपण एक्सपेक्ट न केल्यामुळेच भारी झाली ट्रिप. अनबिलिव्हेबल ट्रिप आहे. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता हा सिनरी काय डोंगराच्या कधी कुशीतच. कधी येऊ शकतो, कधी काय नाही, कधीच नाही. आम्ही म्हणजे पण केलं होतं. ही प्री प्लॅन ट्रिप नाहीये मुळात. ही अचानक ठरलेली अचानक ठरलेली ट्रिप आहे. त्यामुळे अचानक ठरलेली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहेत. असं विषय काय की जे व्हिडिओज बघून आहेत ना, हा. व्हिडिओ बघून लय घाबरलो होतो बरोबर आहे. की असं होणार आहे, तसं होणार आहे, बर्फ आहे, बरोबर. तिथं सगळं चिखल आहे, बरोबर. असलं काय नाहीये. नाही, आता आपण ट्रिप मध्ये एका समर मध्ये आलेलो आम्ही मुळे. मुळात दुसरी गोष्ट अशी नशीबवान आहोत की इथं पाऊस पडलेला नाही. बरोबर आहे. पाऊस पडणे इथं काय कुठलं वेदर कधी बदलेल सांगता येत सांगता येत नाही. नाही. आता पण बर्फ पडू शकतो. त्यामुळे बरोबर आहे. आम्ही नशीबवान आहोत. आणि रस्ता किती डेंजर होता. फार फार डेंजर होता. रस्ता खूप सुंदर झालाय. डेंजर नाही, होता सर, पण खूप चांगला. रस्ता खूप सुंदर झालाय, परंतु जे डोंगर आहेत ना भुसभुशीत आहेत, पण जिथं- धोकादायक आहे. जिथं भीती वाटायची आहे तिथं भीती वाटणारच. भीती वाटणारच आहे. असेल तर तुम्ही शक्यतो विंटरमध्ये येऊ नका. विंटरमध्ये खूप इन्सिडेंट्स घडतात. आणि मग यायचंच असेल तुम्हाला एक्सपिडिशनच्या तयारीनंतर तसं यायला लागेल. परंतु आत्ता म्हणजे नेहमीच मे आणि जूनचा स्पितीसाठीचा सीझन हा खूप चांगला मानला जातो. कारण मे आणि जूनमध्ये जर तुम्ही आलात तरच तुम्ही चंद्रताल करू शकता. कारण की विंटरमध्ये चंद्रताल होत नाही. चंद्रतालला कोणी घेऊन जात नाही. सध्या चंद्रतालला खूप गर्दी आहे. चंद्रतालची गर्दी पाहता म्हणजे भारतातलं अट्रॅक्शन येते सगळ्यात मोठं चंद्रताल. आणि खूप लोक येतात. अजून एक म्हणजे आम्हाला ट्रॅफिकमध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटं थांबावं लागले. बरोबर. आणि टूर्स आम्ही वन डे ऑन थ्रू आलेलो आहे. आमचा जो कॅप्टन आहे प्रकाश शर्मा, तो व्यक्ती म्हणजे तो बनी आहे. ए जवानी हे दिवानीमधला बनी आहे तो. त्या माणसाने सगळ्यांसाठी एवढं केलं ना, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की एखादा कॅप्टन एवढं पळू शकतो. त्याने आम्हाला वेळोवेळी खूप मदत केली आणि जेवण देखील आम्हाला टेबलवरती आणून दिलेलं. खूप चांगला माणूस, खूप हुशार माणूस. असे जर कॅप्टन मिळाले सगळ्यांना तर त्यांची ट्रिप पण रंजक होते. ट्रिपमध्ये आम्ही खूप सारे गेम्स खेळलेलो आहे ज्या की आम्हाला माहितीच नव्हत्या. एवढ्या साऱ्या गेम्स आम्ही शिकलो देखील या ट्रिपमध्ये. आणि आजचा दिवस खूप छान गेला आहे. उद्याचे अपडेट्स उद्या देतो.